नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आंब्यापासून बनवलेलं लोणजी। ही रेसिपी अगदी झटपट आणि खायलासुद्धा अगदी चटपटीत अशी लागणारी आहे, तिखट गोड। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो आंबे घेतलेत। हे कच्चे आंबे आहेत। कच्च्या आंब्यापासून हे लोणजी बनवलं जातं। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी पहिल्यांदा आपण आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही कोणताही प्रकारचा आंबा वापरला तरी चालेल, फक्त आंबा कच्ची कैरी असायला पाहिजे। हे पहा, इथे आपला आंबा धुवून झालेला आहे, तो आपण साईडला ठेवून देऊया। या पद्धतीनेच सर्व आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। हे पहा, इथे सर्व आंबे स्वच्छ पाण्याने धुवून झालेत। आता याच्यावरची आपण साल काढून घेऊया। कच्चा आंबा हा आपल्या स्किनसाठी खूप चांगला असतो, आपल्याला ताजेतवाने बनवतो। हे पहा, इथे आपल्या आंब्याची साल काढून झाली। त्याच पद्धतीने सर्व आंब्याची साल मी काढून घेतली। आता आपण आंबा कट करायला घेऊया। चाकूच्या किंवा विळीच्या साहाय्याने आंबा इथे कट करून घ्यायचा। हे पहा, याच्या आतमध्ये अशा पद्धतीची कुई असते। ही कुईमधील आतील बी आहे, म्हणजे सीड आहे ही। तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीची बी असते। ही आंब्याच्या आतील कुई बनलेली नाही अजून, पण ती छोटीशी सीड आहे। हा आंबा अगदी कवळा असा आहे, त्याच्यामुळे हा थोडासा आंबट असणार आहे। इथे मी आंब्याचे मोठे मोठे काप बनवून घेते, त्यानंतर मधून थोडंसं कट करणार आहे। इथे मी मोठ्या साईजमध्येच आंबा कट करून घेतला आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा व त्या साईजचा तुम्ही आंबा कट करून घेऊ शकता। मी थोडेसे मोठे तुकडे ठेवलेत। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पहा, इथे मी सर्व आंबा इथे कट करून घेतलाय। आता हे आपण साईडला ठेवूया। त्यानंतर एका प्लेटमध्ये 1 चमचा जिरे घ्या, 1 चमचा बडीशेप घ्यायची, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा कलोंजी। कलोंजी हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं। याला आशीर्वाद बी असंही बोललं जातं। त्याचबरोबर अर्धा चमचा मेथी व 2 तेजपत्ता। आता हे आपण पहिल्यांदा तेलामध्ये भाजायला घेणार आहोत। त्यासाठी गॅस ऑन केला मी व जाड बुडाचा पॅन त्यावर ठेवून गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता घालून घ्यायचा। त्यानंतर सर्व मसाला जो आपण गरम मसाला घेतला आहे ते मसाले त्याच्यामध्ये घालायचे व तडतड होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे। छान असे मस्त असे भाजल्यानंतर आपण कापून घेतलेला आंबा घालायचा। आंबा 2 मिनिटासाठी त्याच्यावरती परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची व आंबा परतून घ्यायचा, म्हणजेच त्या आंब्याला तेलाचा एक थर असा आला पाहिजे, तोपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं आंबा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला व काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घाला व आपलं मीठ जे तुमच्याकडे असेल ते मीठ 1 चमचा घालायचं व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते सुद्धा मीडियम फ्लेमवरती आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला आंब्याला लागायला पाहिजे। हे पहा, व्यवस्थित असे मसाले सुद्धा लागलेत व तेलाचा एक थर आंब्यावर जमा झालाय। त्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। तुम्ही तुमच्यानुसार 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। मी इथे 1 ग्लास पाणी घातलं व त्याच्यानंतर 1 वाटी गूळ घातला। आंबा जर आंबट असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी गूळ याच्यामध्ये घालू शकता। मी इथे 1 वाटी गूळ घालून घेतला। आता हा गूळ व्यवस्थित मिक्स करून
आपण हे झाकून ठेवूया। इथे शिजण्यासाठी अगदी 8 ते 10 मिनिटं लागतात। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे शिजण्यासाठी ठेवून द्या। त्यानंतर दुसऱ्या साईडला मी इथे इन्स्टंट मसाला बनवून घेते। त्यासाठी मी इथे 5 लाल मिरच्या घेतलेत। त्याचबरोबर इथे मी धणे घेणार आहे। अर्धा चमचा धणे घेतलेत व 1 चमचा जिरे घ्यायचे। आता हे आपण साईडला गॅसवरती भाजून घेऊया। त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर व अगोदर मिरच्या भाजून घ्यायच्या। त्यानंतर धणे व जिरे एकत्र करून ते सुद्धा छान मस्त असे भाजून घ्यायचे। हे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे व ते थंड झाल्यानंतर इथे तुम्ही मिक्सरला वाटू शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटू शकता। मी इथे खलबत्ता वापरत आहे। मला इथे खलबत्त्यामध्ये कुटायला आवडतं। त्याची टेस्ट खूप छान अशी लागते खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे। तुम्ही इथे मिक्सरचा वापर केला तरी चालेल। हे पहा इथे खलबत्त्यामध्ये सुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कुटून झालेत। आता हे जास्त बारीक असे कुटायचे नाही आहेत, थोडे जाडसर असेच कुटून घ्यायचे। हे पहा तुम्हाला मी दाखवते, अगदी बारीक असे पण कुटले नाहीत, थोडेसे जाडसर असेच कुटून घ्यायचे। हा आपला इन्स्टंट मसाला तयार झाला इथे, तो आपण याच्यामध्ये वापरणार आहे। 8-9 मिनिटं झालेत, आपण उघडून पाहूया। हे पहा आपण इथे चेक करूया शिजलंय की नाही। 8 ते 9 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये हे परफेक्ट असं शिजलं जातं। गूळ घातल्यामुळे याला आणखीन पाणी सुटले। हे पहा छान मस्त असा शिजलेला आहे आंबा, तुम्ही पाहू शकता। खूप छान मस्त असा शिजलेला आहे आंबा इथे। आणखीन 2 मिनिटं मध्यम गॅसवरती ठेवून पाणी आटवून घेऊया। गुळाच्या ऐवजी तुम्ही ते साखर वापरली तरी चालेल। त्यानंतर पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ अर्धा चमचा घाला व आपण इन्स्टंट मसाला बनवला आहे तो अर्धा चमचा घाला व किसमिस मनुके तुम्हाला जर आवडत असतील तर मनुके घाला। मला याच्यामध्ये मनुके खूप आवडतात म्हणून मी घातलेत। खायला एकदम मस्त असे लागतात। हे पहा इथे आपलं लोणची बनवून रेडी आहे। आंब्यापासून बनवलेलं हे लोणची एकदम मस्त असं लागतं। महाराष्ट्रामध्ये याला मोरांबा असेही बोललं जातं। हे तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 आठवडे ठेवून खाऊ शकता। बाहेर ठेवणार असाल तर ते 4 ते 5 दिवस टिकतं। ही लोणची तुम्ही 3 टाईम खाऊ शकता, चपाती, भाकरी व रोटीसोबत। तुमच्याकडे या रेसिपीला काय बोललं जातं हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। हेल्दी का हेल्दी राहा। बाय बाय।